हाय व्ह्युअर्स. आता आपण स्ट्रेंजर लोकांबरोबर बऱ्याच वेळेला गप्पा मारतो आणि आज ह्या सोबत आहेत काकांबद्दल आज आपण जाणून घेऊया. काका, सर्वप्रथम तुमचं नाव काय? सुनील सखाराम दावडे. काका, तुमचं आता किती वय आहे? 55. काका, जीवनाच्याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे? सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे, तुम्ही काय म्हणाल? जीवनात टंटबाजी झाली. टनबाजी करावं लागली. म्हणजे पुलावरून उडी मारायची का? ट्रेन खाली आत्महत्या करायची. तुम्ही अजूनपर्यंत इथे कसे काय? त्याची कृपा आहे. अच्छा, त्याची कृपा म्हणून आपण जिवंत आहे. पण हे थोडे काहीतरी त्याचं असेल होते. हां, म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे प्रयत्न केले होते का? प्रयत्न झाले, भरपूर झाले प्रयत्न. काय कारण होतं, समजू शकेल का थोडं त्यांचं मानसिक त्रास ना. काका, मानसिक त्रास ह्या गोष्टी खालून मीही गेलो आहे. मी सुसायडल फेजमधून गेलो. पण काय म्हणतात, आईवडिलांची कृपा असते, बरोबर, देवाची काहीतरी नियोजन असतं, त्याच्यामुळे थांबलो. तर आता तुमच्याही तोच अनुभव आहे, तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमचं टेन्शन हे कोणत्या प्रकारचं होतं? मी देवाचा खूप वेळा आहे. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे घरच्यांना ते पसंत नाही की देव 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 करणे. अच्छा. आणि सगळं का भजन कीर्तन करून मग रात्री उशीर येतो. हां तर घरच्यांना त्रास, हां नंतर जेवण वाढणे वगैरे उशीर होतो सगळं टोटल. हां. मग हा करा त्रास होतो मला. उशीर झाल्यावर मला लवकर उठून मला कामावर जायचं लवकर. पण ह्यांना त्रास कसला होतो ते मला काय कळलं नाही अजून. मग त्यांचं दरवाजा उघडायचा. हां. तर याच्यामुळे तुम्हाला तुमचं असं स्वतंत्र खाजगी जीवन डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं? हो, डिस्टर्ब झालं. पण ॲक्च्युली लोक देवधर्म करणाऱ्याला चांगलं म्हणतात, कोणत्या वाईट मार्गाचा तर स्वीकार नाही करू. बरोबर. मग तुमच्यासोबतचा हा भेदभाव का केला जात होता? तेवढी काही कल्पना नाही. अच्छा. असं देवाचं करतो आणि तिरस्कार करतं, मग काय त्याचं मला पण कारण आणून कळालं. मग आता तुम्ही ह्या भक्तिमार्गात आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे साहजिकच मेंटल पीस असेल, त्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात. बरोबर. तर तुमच्या आयुष्याचं असं काय उद्दिष्ट होतं थोडक्यात? काहीतरी साधू संत बनायचं असं नाही, तुम्हाला काय वाटत होतं की जीवनात आलो आहे तर कोणत्या प्रकारचं आपण जीवन जगावं असं तुम्हाला वाटत होतं? काहीतरी साधू संत मोठं व्हायचं असं काहीतरी. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची? लोकांना आपल्याकडलं ज्ञान द्यायचं, आपल्याकडली पॉवर राहते लोकांना द्यायची. पॉवर इन द सेन्स काय म्हणायचं? जी शक्ती असते. अच्छा, दैविक कॉस्मिक शक्ती, एनर्जी. कॉस्मिक एनर्जी. हां, म्हणजे ती तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची. समजा आता मग ते माध्यमं काय असू शकतात तुमच्या दृष्टीने, जर लोकांपर्यंत पोचवायचे असतील? मी ते पॉवर शिकलो तर मग लोक दुःखी असतील त्यांना भेटलो की जरा तुझं आपलं दुःख दूर करतो. माझ्याकडे तेवढं आहे, माझी कॅपॅसिटी तेवढी आहे. पण ही असं माझं- पॉवर मिळवण्यासाठी हो, त्याच्यासाठी काय करावं लागेल असं मी विचारतो. साधना. आता ही साधना कोणकोणत्या प्रकारची असते? खूप साधना आहेत. साधना तर भरपूर आहेत. पण तुम्हाला माहीत असलेल्या खूप साधना खूप आहे. खूप साधना आहे. हां, कोणकोणत्या? खूप साधना आहे. साधना आहे भरपूर आहेत. भरपूर म्हणजे किती केलं तरी त्या कमी आहेत. हां. तर तुम्ही एक्झॅक्ट साधनेबद्दल बोलत नाही. साधना खूप प्रकारच्या आहेत, पण हो. तुम्ही कोणती साधना करत होता? असं ॲक्च्युली गुरुने सांगितलं की ते सांगायचं असतं साधना केल्यावर. त्यामुळे काय ती पॉवर कमी होती असं काहीतरी असते, असं ते होतं. अच्छा, त्यामुळे ते म्हणजे सांगायचं गुरु असतं. आदेश नाही तुम्हाला हां. थोडक्यात. काका, तुम्ही अशा किती जणांना मदत केली? खूप लोकांमध्ये आणि ती कशा प्रकारची होती? सगळ्या प्रकारे, आर्थिक पण आणि कष्ट काय त्यांना समजा मानसिक वगैरे असं काय. आध्यात्मिक सगळ्या प्रकारच्या मदत केलं. जेव्हा तुम्ही समाजात वावरता हां, तेव्हा समाजाचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बघण्याचं काय असतं? छानच असतो. आणि लोकांचंही माझ्यासाठी छान आहे आतापर्यंत. मग तुम्ही मागे आता आपला हा इंटरव्ह्यू सुरू होण्यामागे म्हणालात की जीवन एक स्टंट आहे, हो आम्ही जीव द्यायला निघालेलो. हो हो. तो तुमच्यासाठी पॅनिक जो मोमेंट होता तो कसा होता? थोडंसं तेव्हा कंटाळलो. एवढे वर्ष झाले आपण एवढं करतोय,
साधना करते, हे करते, ते करते. मग ते आपल्याला अजून ती पॉवर मिळाली कशी नाही. मग थोडा कंटाळ येतो, थोडासा घरची पण होतं आहे, त्यामुळे थोडासा कंटाळ होतो. मग त्यावेळेला संपून टाकलं. असं आपण लोकांचं बरं करू शकत नाही, निदान संपूच टाकायची असं. मग तुम्हाला तुमचं जे इच्छित साध्य होतं, पॉवर जी काही तुम्हाला गेन करायची होती, ती पॉवर मिळाली का? प्रयत्न चालू आहे. आणि अजून त्या शोधात आहात तुम्ही? शोधात आहे अजून तुम्ही यात्रीच आहात? यात्री बरोबर. तर मला असं विचारायचं आहे, तुमचं लहानपण होतं 5 ते 15 वर्षात तुम्हाला काय वाटत होतं जेव्हा तुम्ही 5व्या 15 वर्षापर्यंत होता, तेव्हा तुमच्या जीवनाबद्दल काय दृष्टिकोन बघायचा? छान प्रश्न आहे अगदी. लहानपणी असं म्हणजे आम्ही गरिबी काढली, त्यामुळे असं वाटलं नाही की आम्ही बिल्डिंगमध्ये राहू, बिल्डिंगमध्ये घालू. तेव्हा असं वाटलं नाही की पहिलं झोपडीत राहायचो आम्ही. तर असा एक अंदाज नव्हता की आपण बिल्डिंगमध्ये जाऊ, आपलं लग्न होईल, आपला परिवार होईल मोठा. असा थोडक्यात दैवी कृपा झाली आणि तुम्हाला सांसारिक सुखी मिळालं. हो. आणि तुम्ही जी कल्पना नव्हत्या केलेल्या त्या गोष्टी तुम्हाला साध्य झाल्या. हे तुमच्या भक्तीमुळे झालं. आणि त्याला विचार केलाच नव्हता मी की असं होईल म्हणून. असं म्हणत पण नाही की लग्न होईल, लग्न झालं अमुक घर होईल, असं काही विचार नव्हता. म्हणजे ही अनिश्चित अशी जीवनाचा प्रवास होता आणि त्या प्रवासात तुम्हाला गोड अनुभव आला. त्याच्यामुळे जीवनावरती श्रद्धा वाढली. मग जो स्टंट तुम्ही म्हणाला जीवनाचा, त्याच्यापासून परावृत्त झाला. तुम्हाला ही भक्तीची गोडी कशी काय लागली? भक्ती लहानपणापासून आई वगैरे आम्हाला त्या साईबाबाचं म्हणजे तिथे आरती आमच्याकडे चालायची साईबाबांची. जर गुरुवार आज पेढा आहे, आज संतोषी माता आहे, तिकडे असं काय हे असं ते ओढीची वाराची पहिली ओढी लागली. त्या वाराला असं काहीतरी मिळायचं, पेढा मिळायचं, काय तर ती ओढ लागली. हळूहळू जेव्हाच वेळ लागला. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमच्या आईने तुमच्यावरती ते संस्कार केले. पहिली पेढ्याची गोडी लावली, नंतर मग हरिनामाची गोडी तुमच्यात रुजली. ग्रेट आहे. हे असं थोडक्या लोकांसोबतच घडतं. काका, आता तुमचं मूळ गाव कोणतं? आमचं कुशिवडे म्हणून आहे. कुठे आलं? सावर्डा, आरवली, त्याच्यामध्ये कुशिवडे. गावात काय असं विशेष आहे? तसं आमचं काहीच नाही, घर पण नाही. मी कार्यक्रमाला जातो, कंटिन्यू दौऱ्यावर असतो, त्यामुळे तशी गरज पण नाही पडत की आपलं गाव पाहिजे. पण गाव असलं पाहिजे, घर असलं पाहिजे. हे सगळ्यांनी ऐका, गाव असलं पाहिजे, घर असलं पाहिजे. कारण आपण आपल्या परंपरेशी नाळ जोडू शकतो आणि ती टिकवू शकतो आणि भावी पिढीला दाखवू शकतो की आपण इथून आलो आहे, आपण इथले मूळचे आहोत. ती एक सामाजिक जाणीव होऊ शकते आणि त्याच्यातूनच माणसाचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला माणूस देऊ शकतो. म्हणून ही गावं असली पाहिजे. ह्यांचंही बोलणं अगदी 100% आणि तंतोतंत खरं आहे. तर काका, आता तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्या, माझ्यासारख्या लोकांना, यंगस्टर लोकांना तुम्ही काय संदेश द्या? साधना मार्ग स्वीकारा. साधनेमधून तुम्हाला खूप चांगलंच फळ मिळेल. तुम्हाला असं तुम्ही बोललेत मगाशी की आम्ही पुण्यावर तिथं सद्गुरूंच्या बैठकीला जायचो आणि आता इथे नाही समजा, तर साधना असतात. यूट्यूबवर पण हे करायचं, त्याच्यावर पण जाऊन साधना कशी करायची ते प्रयत्न करायचे. आपल्या गुरूंचं नाव घेऊन ती साधना करायची. थोडं जास्त त्रास होईल, कारण गुरूंचा साथ नसतो तेव्हा. गुरूंचा जर साथ असली ना की जो होणारा त्रास असतो ना तो कमी होतो. तुमच्या या गोष्टीचं मी तंतोतंत पालन करेन. अर्थात मी पुण्यात होतो तेव्हा आदिगुरू परिवार यांच्याशी जोडलेला आहे. दादा हे आमचे मानलेले गुरु आहेत, परंतु दीक्षा नाही घेतली, पण वेळ आले तर मी दीक्षा घेणार आहे, हा माझा संकल्प केलेला आहे. पण काका, अजूनही अनुत्तरित असे प्रश्न राहतात. ईश्वर म्हणजे काय होतं? ही म्हणजे काय? ही म्हणजे आई ना? नाही, तुमच्या दृष्टीने काय? ही म्हणजे आई असं काहीतरी आहे. आणि शव आपलं म्हणजे मोठा, ते सगळं आईमध्ये सगळं दडलं आहे. ईश्वर मोठा. आई वडिलांनाच आपण खरं म्हणजे देव मानलं पाहिजे. असं गुरु पाहिजे असं काही नाही. आई वडिलांनाच गुरु मानून
तुम्ही दुसऱ्या साधना चालू केलं तरी पण चालेल. असं काही गरज नाही की हा गुरु पाहिजे, तो गुरु पाहिजे, तो गुरु पाहिजे. आपल्याला जे साधता येईल ते साधनं ते सोपे असं काही ते आहे. काकांचा संदेश हा फार मौलिक आहे. आई वडील हेच गुरु, बाकीचे गुरु नसले तरी चालेल, आई वडिलांना जपलं पाहिजे. त्यांची फिलॉसॉफी फारच श्रेष्ठ आणि ॲक्च्युली सगळ्यांनीच सांगितलेलं आहे आणि म्हणून म्हटलं आहे ना, आई विना भिकारी देव. तर असं म्हटलेलं आहे, ते काही खोटं नाही. पण आई वडील हा तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ असतात. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा, असं म्हटलेलं आहे ते थोडक्यात. करतात, जयंत्या उत्सव साजरे करतात, भंपकपणा असतो, DJ असतो, हे असतो. डीजे पण चांगली गोष्ट आहे, कारण डीजे आपलं तुम्ही डीजेच्या समोर जर गेलेत ना, त्याचा जो आवाज आहे ना, ते काय वेव्ज आणि काय बोलतात ना, व्हायब्रेशन, ते आपल्याला बरंच छाती लागतात. छातीमध्ये जे क्लोज असतं म्हणजे बंद असतात ना, काय ब्लॉकेज ते ॲक्च्युली उघडतात. पण लोकांचं असं आहे की ते त्रासदायक आहे, हे आहे, असं ते चुकीचं आहे माझ्या मते. कारण मी काही अजून साधना केल्यात तिथे नाचायला सांगतात. नाचा, तुम्हाला मनसोक्त नाचा, कधी पाहिजे नाचा. म्हणजे एक प्रकारची साऊंड थेरपी महत्त्वाची असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि साऊंड थेरपीची टेक्नॉलॉजी आपण पहिल्यापासूनच आपल्या देवळांमध्ये आपण साधलेली आहे. त्याला व्हायब्रेशनल एनर्जी म्हणतात. कारण आपल्या देवळांमध्ये ज्या मूर्त्या असतात, जे दगड असतात, जेव्हा आपण घंटा वाजतो किंवा प्रेयर करतो, ती एनर्जी पास होत असते त्यांच्यातून. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह त्या पॉझिटिव्हिटी आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्याला भेटत असते. तर तुम्ही चांगले विचार मांडले आहेत की अशा व्हायब्रेशनल एनर्जीचा पण आपण आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे. म्हणून लोक संगीत ऐकतात किंवा पॅन म्युझिक वगैरे ऐकतात किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकून आपले मेंटल पीस साधण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर काका, जेव्हा तुम्ही प्रवास करता, पण तुम्ही साऊंड थेरपी बोलते ना, तर हे मेडिटेशन तुम्ही मेडिटेशन म्युझिक यूट्यूबमध्ये, आणि ते त्याच्यामध्ये फक्त म्युझिक आणि हेडफोन लावा आणि फक्त मन सोक्त ऐका. तुम्हाला खूप फरक पडेल. काय दुःख असेल, काय असेल, त्याच्यात खूप तुम्हाला ते साऊंड थेरपीचा तुम्हाला तो चांगला इफेक्ट आहे. तर व्ह्युअर्स, हे आपले काका आहेत. काकाने छान असं चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सपोर्ट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण आपण सबस्क्राईब करा. आणि मी ह्या व्हिडिओची इथेच सांगता करतो. काका, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण एवढं चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. आभारी आहे तुमचा. हो, तुमचा पण आभारी आहे.